तर आज होता माझा शूट, तर मला त्यासाठी जायचं होतं. सकाळी सकाळी उठून इथे रेडी झालेले होते आणि डोळे माझे इतके सुजले दिसत होते, माहीत नाही का. मग चहा पिला आणि रेडी झाले आणि ऑलरेडी मला लेट झालं होतं जायला, तर पटकन घरातून निघाले. उबर केली, उबरमध्ये बसले आणि लोकेशन थोडंसं लांब होतं, तर गेले पटकन 3:30 पर्यंत पोहोचले होते. आणि मग तिथे गेल्यावर आउटफिट घातला मी आणि त्यानंतर माझे हेअरची पहिले क्रिम्पिंग करून घेत होते. मग त्यानंतर आम्ही थोडा ब्रेक घेऊन ताक पिला आणि इथे ट्रान्झॅक्शन रील शूट करायचं होतं आम्हाला काही, तिथे आमच्या तेच चालू होतं. त्यानंतर हेअर डन झाले होते, डन म्हणजे क्रिम्पिंग झाली होती. त्यानंतर मेकअप पहिले केला होता त्यांनी आणि इतका छान फ्लॉरेस मेकअप केला होता, म्हणजे एकदम मस्त बेस झालेला होता. आणि ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाला होता, कारण 5:30-6 वाजूनच गेले होते. अंधार व्हायच्या आधी आम्हाला व्हिडिओ आणि फोटो हे काढायचेच होते, तर गेलो आम्ही पटकन. सर्वात पहिले आम्ही इथे व्हिडिओ वगैरे शूट करून घेत होतो, कारण इथे 6:30 ऑलरेडी होऊन गेलेले होते. तर पटपट आम्ही इथे शूट कंप्लीट केला आमचा आणि एकदम मस्त येत होता फोटोज व्हिडिओमध्ये. मेकअप एवढा छान झाला होता, तर फोटो व्हिडिओज पण एकदम मस्त येत होते आणि शॉर्ट्स पण एकदम भारी आलेले होते. भले एवढा सनसेट नव्हता तिथे, निघून गेलेला होता तरी. मग सर्व शूट कंप्लीट करून आम्ही घरी गेलो होतो, तर चहा पिला, बसलो आणि घरी गेल्यावर पण काही ट्रान्झॅक्शनच्या रील शूट केला आम्ही, त्या इथे आम्ही काढत होतो. आणि त्यानंतर इथे थोडेसे अजून व्हिडिओज फोटो घेतले मी आणि मेकअपला ऑलरेडी 3-4 तास होऊन गेलेला आहे, तरी पण मेकअप एकदम छान असा सेट झालेला होता चेहऱ्यावर. इथे रिव्ह्यू वगैरे दिला, व्हिडिओ शूट केले आणि मग तिथून मी चेंज केलं, त्यांना टाटा बाय बाय केलं तिथून मी आणि मग मी निघाले घरी जायला. आणि घरी जाता जाता 8:30-9 वाजलेच होते. घरी गेले, पटकन फ्रेशन अप झाले आणि आता बस जेवण करेल, व्हिडिओ एडिट करेल आणि जाईल झोपायला. बाय.